परत आपण अमित साहेबांना पण भेटायला गेलो तिकडे. तर आपण चांगलेच गप्पा मारायला अर्धा तास पाऊण तास आपण बसलेलो त्यांच्यासोबत. ठीक आहे. मला असं विचारायचं आहे की नक्की तुझी जी भेट होती ती अचानक मला पण सकाळीच तू सांगितलं की आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. पण ते कसं घडलं, म्हणजे ते घडून कसं आलं ती गोष्ट? ॲक्च्युली झालं काय होतं, अमित साहेबांचे जे पी आहेत महेश ओवी सर, हां ते मित्र पण आहेत त्यांच्या लहानपणापासूनचे. महेश ओवी सर मला एकदा भेटलं होतं एका मॅचच्या दरम्यान. मनसेची एक टुर्नामेंट होती तेव्हा भेटले होते. आणि मग ते मला बोलले की अरे तू तोच आहेस ना व्हिडिओ बनवतो, चष्मा वगैरे घालतोस? तर मी म्हटलं हां. मला वाटलं असेल साधाच कोणतरी बघतात ना व्हिडिओ असं. म्हटलं हां. मी म्हटलं तोच आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर आमचे काही पदाधिकारी उभे होते गोरेगावचे आणि विद्यार्थी सेनेचे. पण नंतरला ते मला ते बोलले छान व्हिडिओज बनवतो, असंच बनवत राहा, छान करतोस वगैरे, अप्रिशिएट केलं. तर मी ओकेपर्यंत होतो. आणि मग नंतर ते पदाधिकारी मला आले भेटायला, बोलले अरे यार कुणाल तुझे व्हिडिओ तर हे अमित साहेबांचे पी ए ते महेश ओवी बघतात. म्हटलं कोण आहेत ते, मला माहीत नाही. ते बोलले अरे महेश ओवी आहेत. अमित साहेबांना जे म्हणजे अमित साहेब जे करतात ते बोलतात असं. म्हणजे ते अमित साहेब दुसरा अमित साहेबच आहेत ते, म्हणजे त्यांचे मित्र आहेत ना, असं नाही फक्त हेच नाही, मित्र आहे. म्हणजे ते बोलले की अरे आपण इथं जाऊयात, तर इथं जायचं, मग अमित साहेब तिकडे येणार, असं आहे ते, असं मला त्यांनी सांगितलं. मग मी तेवढं काय सिरियसली घेतलं नाही. फक्त मी त्यांना बोललो होतो कधी काय मदत लागली वगैरे तर पक्षाकडून मदत होईल का, तर हो आम्ही तुझ्या पाठी आहेत, तू बोलत राहा, असं मला तेव्हा फक्त बोलले होते. मी त्यांचा काय नंबर घेतला नव्हता. मग अचानक एक व्हिडिओ बनवला कारण मला ती गरज वाटली होती. मनसेची सोशल मीडिया असेल किंवा काही गोष्टी आहेत मनसे अंतर्गत, ती वाद वगैरे चालू असतात, ते त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं अमित साहेबांशी. मग असंच मी एक व्हिडिओ बनवून टाकला, रागारागात आपण बनवतो ना, ते त्यांनी म्हणजे बघितलं. आणि मग मला मेसेज केला की अरे कुणाल यार तू कशाला असे व्हिडिओ बनवून टाकतो, तू डायरेक्ट मला फोन करायचा ना, तुला डायरेक्ट अमित साहेबांना भेटवलं असतं, एवढं तू हे कशाला फोन वगैरे करायचं. समोरून तुला फोन केला? हां समोरून पण त्यांनी फोन केला होता. मी त्यांना एक लिंक टाकली होती, मला नंबर मी घेतला एका मित्राकडून आणि त्यांना मी लिंक टाकली. त्यांनी मला बोलले पण नाही का आपण गेलो, अरे तू फक्त लिंक टाकलीस, तू काय लिंकच्या खाली काय टाकलं नाहीस. मी तो व्हिडिओ बघणार नव्हतो, पण आता मी म्हटलं काहीतरी एक असेल म्हणून ते बघितलं मी. आणि नाही तर तो व्हिडिओ नसता बघितला तर मग लोकांच्या मनात असं झालं असतं की अमित साहेबांना भेटवत नाहीत हे असं. मग ते थोडंसं माझं पण एक हे झाली, चूक झाली. पण अमित साहेबांना भेटलो, बऱ्याच वेळ बोललो, बऱ्याच विविध गोष्टींना आपण चर्चा पण केली त्यांच्याशी आणि ते पॉझिटिव्ह त्यांनी उत्तरं दिली. तर मला असं वाटतं ठीक आहे, म्हणजे त्यांच्याशी भेटून बोलणं 15 मिनटं 20 मिनटं पण बोलणं ते भाग्य असतं. आपण तो बऱ्याच वेळ बोललो आणि प्रश्न संपले तरी पण आपण बोलत होतो, माहिती आहे ना. बरोबर. म्हणजे मला पण वाटलेलं की थोडंफार काहीतरी होईल, धाकधूक वाटत होती. मला समोरून आपण बसल्या आपण पाण्याची बॉटल दिली. प्रश्न पण आपण घेऊन गेलो होते 2-3, मी काही प्रश्न घेऊन गेलो होतो, त्याच्या व्यतिरिक्त मग आपण प्रश्न बरेच विचारले. आणि मला नाही तर असं वाटलं होतं नाही यार त्यांचा स्वभाव कसा असेल, राजसाहेबांसारखे असतील का, मग आपण प्रश्न पण विचारताना थोडंसं हे वाटतं. तर मी सुरुवातीला जेव्हा माहिती आहे ना एक असं केलं, समजलं सॉरी बोललं, मला असं पहिल्यांदा मी बोललो होतो ना, भीती वाटते मला. पण नंतर जे काय विचारलं आपण ते विचारलं. ठीक आहे, एक आदर असतो तो असं खरं तर प्रत्येकाबद्दल असला पाहिजे.